सध्या श्रावण सुरू आहे, पण संडे म्हटलं की आपल्याला काहीतरी चमचमीत आणि वेगळं खायचं असतं. म्हणूनच आज मी हा बेत बनवते. आपण बनवतोय तंदुरी रोटी आणि पनीर बटर मसाला. तर सगळ्यात आधी आपण पीठ मळूया. तर इथे मी 2 कप गव्हाचं पीठ घेते. तुम्ही याऐवजी मैदा घेऊ शकता किंवा अर्ध गव्हाचं पीठ आणि अर्धा मैदा असं घेतलं तरी चालेल. यामध्ये अर्धी वाटी दही घालायचं आहे, अर्धा चमचा मीठ घातलं, 1 चमचा साखर घातले आणि पाव चमचा बेकिंग सोडा घातला आहे. सगळं पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. यानंतर इथे मी दह्याच्याच कपामध्ये पाणी घेतलं आहे. पाणी घालून हे पीठ आता आपण मळून घेऊया. थोडंसं सैलसर असं हे पीठ मळून घेतलं आहे. आता या पिठावरती 1 चमचा तेल घालायचं आहे आणि पुन्हा सॉफ्ट होईपर्यंत हे आपण मळून घेऊया. आता यावरती झाकण ठेवून 1 तास हे पीठ आपण बाजूला ठेवून देऊया सेट होण्यासाठी. आणि इथे आता आपण पनीर फ्राय करून घेऊया. पनीरचे पीसेस करून घेऊया. आता पनीर फ्राय करण्यासाठी इथे मी गॅसवरती पॅन गरम करत ठेवला. यामध्ये अर्धा चमचा बटर घातलं आणि अर्धा चमचा इथे मी तेल घालते. पाव चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालायची आहे, चिमूटभर हळद आणि चिमूटभर मीठ घातलं आहे. आता यावरती पनीरचे पीस घालायचे आहेत. पनीर आपल्याला जास्त फ्राय करायचं नाही आहे. या मसाल्यांबरोबर फक्त एकदा असं हे मिक्स करून घेऊया. तर इथे पनीर फ्राय करून झालं आहे. अगदी 1 मिनिट मी हे फ्राय करून घेतलं. आता आपण वाटण तयार करूया. तर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं. यामध्ये 3 मध्यम आकाराचे टोमॅटो घातलेत. याबरोबरच इथे अर्धा इंच आलं आणि 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात आणि कोथिंबीरीचे देठ इथे यामध्ये घालते. 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घातली आहे. 1 चमचा धने जिरे पूड घालायची आहे. याबरोबरच इथे मी 7 ते 8 काजू यामध्ये घालते आहे. आणि आता हे आपण वाटून घेऊया. पाणी न घालता याची मी बारीक अशी पेस्ट किंवा वाटण तयार करून घेतलं आहे. याबरोबरच इथे मी 4 मध्यम आकाराचे कांदे मिक्सरला बारीक करून घेतलेत. आता आपण इथे पनीर बटर मसाला बनवायला सुरुवात करूया. तर ज्या पॅनमध्ये आपण पनीर फ्राय करून घेतलं त्याच पॅनमध्ये इथे मी 1 चमचा बटर आणि 1 चमचा तेल घातलं. यावरती अर्धा चमचा जिरं घातलं. इथे अख्खा गरम मसाला घेतला. यामध्ये दालचिनी, 2 हिरव्या वेलच्या घेतल्यात, 4 लवंगा आणि 4 मिरी घेतल्यात. यावरती आता कांद्याची पेस्ट घालायची आहे. तुम्ही कांदा इथे बारीक चिरून सुद्धा घेऊ शकता. कांदा लगेच ब्राऊन होण्यासाठी इथे मी चवीप्रमाणे मीठ घातलं आणि आता कांदा ब्राऊन होईपर्यंत आपण परतून घेऊया. तर इथे पहा कांदा छान असा फ्राय झाला आहे, तेल सुटलं आहे. आता आपण जे वाटण तयार करून ठेवलं होतं ते यामध्ये घालायचं आहे. वाटणसुद्धा कांद्याबरोबर मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे आपण तेल सुटेपर्यंत सगळं एकत्र परतून घेऊया. काश्मीरी लाल मिरची पावडरमुळे खूप मस्त रंग आला आपल्या ग्रेव्हीला. तर यावरती मी झाकण ठेवते. तर झाकण ठेवून असं मी हे शिजवून घेतलं आणि पहा याला हलकंसं तेल सुटलं आहे. यामध्ये मी चवीप्रमाणे घरगुती लाल तिखट घालते आणि पाव चमचा हळद घातली आणि अर्धा चमचा इथे मी साखर घातले. आपण यामध्ये टोमॅटो घातलेत. टोमॅटोचा आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी इथे साखर घालायची आहे आणि हे सगळं मी आता तेल सुटेपर्यंत परतून घेते. तर हे मी असं 3 ते 4 मिनटं छान परतून घेतलं आहे.
आणि इथे पाहू शकता याचा रंगसुद्धा बदलला आहे आणि हे पॅन सोडायला लागलं आहे, याचा असा गोळा व्हायला लागला आहे. आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. तिथे गरम पाणी यामध्ये मी घालते. पाणी आणि हे सगळे मसाले सगळं छान एकजीव करून घ्यायचं आहे आणि आता त्याच्यावरती झाकण ठेवून आपण एक उकळी काढून घेऊया याला. तर हे पहा, याला छान अशी उकळी आली. आता यामध्ये फ्राय केलेलं पनीर घालायचं आहे. हे मी 200 ग्राम पनीर घेतलं होतं. 1 चमचा इथे मी कसुरी मेथी घेतली. कसुरी मेथी मी आधी तव्यावरती थोडीशी गरम करून घेतली आणि कुस्करून इथे घालते. अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे. सगळं छान असं मिक्स करून घेऊया. यामध्ये मी अर्धा चमचा बटर घालते. पनीर घातल्यानंतर आपल्याला हे जास्त शिजवायचं नाही आहे. झाकण ठेवून फक्त आपण एक वाफ काढूया. यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि गरमागरम पनीर बटर मसाला तयार झाला आहे. तर रेस्टॉरंटपेक्षाही मस्त असा पनीर बटर मसाला आपण घरच्या घरी बनवू शकतो. आता आपण तंदुरी रोटी बनवूया. तर हे जे पीठ आपण झाकून ठेवलं होतं ते पुन्हा एकदा मळून घ्यायचं आहे. यातला एक गोळा घ्यायचा आहे. हा गोळा सुक्या पिठामध्ये घोळवून घ्यायचा आहे आणि आता याची तंदुरी रोटी आपण लाटून घेऊया. यावरती आता कलोंजी पसरवून घ्यायची आहे. कलोंजी तुम्हाला इझिली कोणत्याही ग्रॉसरी शॉपमध्ये मिळेल. यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि हे चिटकण्यासाठी थोडंसं लाटणं फिरून घेऊया. आणि मागच्या बाजूला आपण पाणी लावून घ्यायचं आहे. पाणी लावलेली बाजू आपण तव्यावरती चिटकवून घेणार आहोत. तर पहा, ही बाजू अशी खाली ठेवायची आहे आणि थोडंसं असं प्रेस करायचं आहे म्हणजे चिटकेल तव्याला. इथे पहा, छान असे बबल्स आलेत. आता आपण हे असा तवा उलटा करून भाजून घेऊया. गॅस मोठा करायचा आहे आणि ही तंदुरी रोटी अशी भाजून घ्यायची आहे. तर इथे पहा, मस्त रंग आला आहे. मागच्या बाजूने सुद्धा ही मस्त अशी भाजली गेली आहे. यावरून आता आपण बटर लावूया. घरच्या घरी तव्यावरती आपण ही रेस्टॉरंटसारखी तंदुरी रोटी तयार केली. तर इथे पनीर बटर मसाला आणि तंदुरी रोटी तयार झाले. सर्व करूया. तर हा मस्त असा बेत आजच करून पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.